माझे नाव जान्हवी आहे आणि मी एक विवाहित स्त्री आहे. माझा नवरा दिसण्यात कुरूप होता. तो सुंदर नव्हता. रंगाने काळा होता. त्यामुळे मला माझा नवरा आवडत नसे आणि मी त्याच्यापेक्षा खूप सुंदर होती. मला त्याचा तिरस्कार वाटत असे आणि याच कारणामुळे मला आई होण्याचीही इच्छा नव्हती. पण त्याला माझ्याकडून एक सुदृढ बाळ हवे होते. त्यामुळे तो माझ्यासाठी रोज चांगले खायला आणत असे. फळे, मिठाई, काजू, बदाम असे पदार्थ तो आणत असे. पण मला तर त्याच्या मुलाची आई व्हायचेच नव्हते. आता हळूहळू माझ्या डिलिव्हरीचे दिवस जवळ येऊ लागले होते आणि मला आता भीतीही वाटू लागली होती. कारण जी गोष्ट मला नको होती तीच माझ्या आयुष्यात येणार होती. एके दिवशी जाणून बुजून मी पाय सरकवून खाली पडली आणि माझ्या पोटात दुखू लागले. माझा नवरा मला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि त्यानंतर मला बेशुद्ध करण्यात आले. काही वेळानंतर मला शुद्धी आली आणि मी पाहिले तर एक जिवंत नसलेले बाळ घेऊन माझा नवरा पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरत होता. आणि त्यानंतर तो माझ्याजवळ आला व त्याने मला अशी गोष्ट दाखवली की ती पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा मी भानावर आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती. मला नर्सने ही बातमी दिली होती की आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही. ही गोष्ट ऐकून मला काहीतरी होत होते. माझ्या अंगावर शहारे येऊ लागले आणि कोणीतरी माझ्या शरीरातून प्राण काढून घेतले आहे असे मला वाटू लागले. मी इकडे तिकडे पाहू लागली आणि समोरच मला अमित हातात मेलेले बाळ घेऊन येताना दिसला आणि तो पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटत होता. आणि मला भानावर आलेले पाहून तो धावतच माझ्याजवळ आला आणि मला अभिनंदन करू लागला. मला म्हणाला की तू एका मुलाला जन्म दिला आहे. मी त्याला म्हणाले की तो जिवंत नाही. त्यावर तो मला म्हणाला की काहीही हरकत नाही, मी त्याला माझ्या जवळच ठेवणार आहे. मी त्याला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. अमितच्या तोंडातून हे शब्द ऐकून माझे मन घाबरू लागले. मी सुन्न झाली होती. त्याने मला माझ्या बाळाचा चेहरा दाखवला. तो हुबेहूब माझ्यासारखाच दिसत होता. तो खूप सुंदर होता. मी त्याला पाहून रडू लागली. तेव्हा माझा पती मला म्हणाला की रडू नकोस, तुला रडण्याची काहीही गरज नाही. तो माझा मुलगा आहे आणि तो आपल्यासोबतच घरी जाणार आहे. मला हे माहीत नव्हते की माझा नवरा जे पुन्हा पुन्हा बोलत आहे तो तेच करणार आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला होता. घरी जाऊन मी पाहिले तर अमितने घरातील एक रूम पूर्णपणे आपल्या बाळासाठी सजवला होता. तो मला म्हणू लागला की मी हा रूम माझ्या मुलासाठी सजवला आहे आणि मी त्याचे नाव शिव ठेवले आहे. हा रूम त्याचा आहे आणि तो आजपासून इथेच राहील. मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले की तुम्ही असे वेड्यासारखे करू नका. आपला मुलगा जिवंत नाही, तो या जगात नाही. त्याची अंत्यविधी पार पाडा. अमित माझे बोलणे ऐकून माझ्यावर चिडत होता. तो माझ्यावर राग करू लागला आणि म्हणाला की आज नंतर यापुढे तुझ्या तोंडातून असे काही निघायला नको. माझा मुलगा जिवंत आहे आणि तो माझ्यासोबतच राहणार आहे. अमितची मनस्थिती बिघडली होती, पण मी त्याला काहीच बोलू शकली नाही. तो माझ्यावर राग करून दुसऱ्या रूममध्ये निघून गेला, जो रूम त्याने आपल्या मुलासाठी सजवला होता. तो कधी मुलाला दूध पाजत होता तर कधी त्याचे डायपर बदलत होता. मी चिडून त्याला म्हणाली की तू हा काय खेळ लावला आहेस? माझ्या बाळाचे प्रेतसोबत तू खेळत आहेस. त्याला मुक्ती दे. हे ऐकून त्याने रागातच माझ्या गालावर एक चापट मारली आणि मला म्हणू लागले की मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू माझ्या बाळाला मृत म्हणू नकोस. तू इकडे ये, मी तुला काहीतरी दाखवतो. तो मला त्या रूममध्ये घेऊन गेला जिथे त्याने माझ्या मुलाला ठेवले होते. अमितने अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढला. जशीही माझी नजर त्याच्यावर गेली मी जोरात किंचाळी मारली. कारण मला ती गोष्ट आठवली जेव्हा माझे लग्न झाले नव्हते. आरशात पाहून मी माझ्या धुंदीतच नाचत होती आणि त्यासोबतच गाणेही म्हणत होती. आणि आज तेच गाणे मी शेजारच्या घरात ऐकले होते. मला हे समजलेही नव्हते की केव्हा आई घरात आली आणि केव्हा तिने माझ्यावर फायरिंग केली आणि मला काठी फेकून मारली होती. तिचा निशाणा खूप पक्का होता. माझ्या कमरेवर ती काठी जोरात लागली होती आणि मला त्रास होऊ लागला. आई माझ्याकडे खूप रागाने पाहत होती. ती मला म्हणाली की तुझ्या वडिलांना येऊ दे, मग तुझी खेर नाही.
माझी आई मला नेहमी माझ्या वडिलांचा धाक दाखवत असे, कारण मी माझ्या वडिलांना खूप घाबरत असे. ते स्वभावाने खूप साधे सरळ होते आणि धार्मिकही होते. ते पूजापाठ करत असत. त्यांना सर्व गोष्टी काटेकोरपणे करण्याची सवय होती. परंतु मला जास्त रोकटोक आवडत नव्हती. मला एक स्वतंत्र जीवन जगण्याची आवड होती. माझी अशी धारणा होती की आपल्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागणार आहे. त्यामुळे मला माझ्या पद्धतीनेच जगू द्यायला हवे. परंतु माझे वडील आमच्या घरातील हिटलर होते. मी आणि माझे लहान भाऊ बहिणी सर्वजण माझ्या वडिलांना खूप घाबरत होते. मला गाणे ऐकण्याचा, बाहेर फिरण्याचा आणि पुस्तके वाचण्याचा खूप छंद होता. पण आमच्या घरात या सर्व गोष्टी आवडत नव्हत्या. आमच्यावर खूप बंधने होती. माझ्या वडिलांना हे सर्व आवडत नसे, पण मी ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. मी खूप हट्टी होती. मी माझ्या मैत्रिणींसोबत गुपचूप फिरत असे आणि पुस्तकेही वाचत असे. मी माझ्या आई-वडिलांशी लपून छपून माझी भरपूर स्वप्ने पूर्ण करत असत. मला कथा वाचण्याचा छंद होता आणि त्या कथा वाचून मला असे वाटायचे की एक ना एक दिवस माझे चांगले होणार आहे. परीच्या कथांसारखा एखादा राजकुमार येईल आणि मला घेऊन जाईल आणि त्यानंतर मी सुखाने माझे आयुष्य जगेल. मी मंदिरात जायची आणि देवाकडे एकच मागणी मागायची की लवकरात लवकर मला चांगले घर मिळावे आणि माझे लग्न व्हावे. आणि मला देवावर पूर्णपणे विश्वास होता. मला नेहमीच असे वाटायचे की देव एक ना एक दिवस मला अपेक्षेपेक्षा काहीतरी नक्कीच जास्त देणार आहे. मी 16 सोमवार करत असे आणि त्यातच मला एक चांगले स्थळ चालून आले. ही गोष्ट मला माझ्या आईने सांगितली होती की तुझ्या वडिलांच्या ओळखीतून तुला एक स्थळ आले आहे आणि त्यांनी तुला पसंत केले आहे आणि तुझ्या वडिलांनीही त्यांना होकार दिला आहे. आता 1 महिन्यात तुझे लग्न करून आम्हीही आमच्या जबाबदारीपासून मुक्त होऊन जाऊ. मी फक्त मान डोलावून होकार दिला. आता माझ्या आनंदाला काही पारावार उरलाच नव्हता, कारण मी जो विचार केला होता ती गोष्ट आता पूर्ण होणार होती. आता मला या कैदीतून सुटका मिळणार होती. या विचारानेच मी खूप आनंदित होती. आता मी एक एक दिवस मोजू लागली होती. मला खूप घाई झाली होती आणि आई मला घरातील सर्व कामे शिकवत होती, स्वयंपाकही शिकवत होती. एके दिवशी तर चक्क आई मला असे म्हणाली की आम्ही तुला जी शिकवण दिली आहे ते तू आत्मसात कर आणि त्या गोष्टींचा तुझ्या सासरी उपयोग कर. आमच्या शिकवणीवर पाणी फिरवू नको. तुझ्या सासरवाडीत आमचे नाव खराब करू नको. तुझ्या वडिलांची मान खाली घालू नको. मी आईला असे आश्वासन दिले की मी असे काहीही चुकीचे वागणार नाही आणि बघता बघता शेवटी माझ्या लग्नाचा दिवस आला. मी साधारण कुटुंबातील होती, त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात जास्त खर्च केला नाही. खूप साध्या पद्धतीने माझे लग्न करण्यात आले आणि मी सासरी गेली. माझ्या सासरचे घर खूप सुंदर होते आणि बरेचसे मोठे होते. माझ्या वडिलांच्या घरासारखे 2 घर तयार होतील एवढे मोठे ते घर होते. त्यानंतर मला एक रूममध्ये बसवण्यात आले. मी संपूर्ण रूम पाहिला आणि खाली मान घालून बराच वेळ बसली होती. माझा रूम पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी माझ्या आयुष्यात एवढे सुंदर घर आजपर्यंत पाहिले नव्हते. आता मला दरवाजा ठोकण्याचा आवाज येऊ लागला. मी पुन्हा आधीसारखी खाली मान टाकून बसली. आता माझा नवरा माझ्या रूममध्ये आला होता आणि तो माझ्याकडे येऊ लागला. मला हसू आले. त्याने माझा पदर बाजूला केला आणि त्याच्या खिशातून सोन्याची अंगठी काढली. मी आश्चर्यचकित झाली. मी सोन्याची अंगठी पाहून नव्हे, तर माझ्या पतीचा हात पाहून. मी मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर मी सुन्नत झाली. एक मोठ्या वयाचा व्यक्ती, रंगाने काळा, माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी त्याला एकटक पाहतच राहिली. थोड्या वेळासाठी ते तर मला असेच वाटले की कोणी दुसरा मनुष्य माझ्या रूममध्ये आला आहे. तो माझ्यापेक्षा वयस्कर होता. मी त्याला पाहून दचकली तर तोही विचारात पडला. माझ्या मनात वेगवेगळे विचार चालू लागले. तेवढ्यातच तो म्हणाला की मी अमित आहे, तुझा पती. मी त्यांना लग्नाआधी पाहिले नव्हते, त्यामुळे मला या गोष्टींवर विश्वास बसला नाही की एवढा वयस्कर व्यक्ती माझा पती आहे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या अपेक्षांचा भंग झाला होता. मला असे वाटू लागले की मी काय स्वप्न पाहिली होती आणि माझ्या आयुष्यात हे काय घडले आहे.
माझे मन तुटले होते आणि मी रडू लागली. मला रडताना पाहून अमित घाबरला आणि मला विचारू लागला की जान्हवी, तुला काय झाले आहे? तू का रडत आहेस? मी म्हणाले की मला माझ्या आईवडिलांची आठवण येत आहे, म्हणूनच मी रडत आहे. मी त्याला खोटं सांगितलं होतं. मग तो माझी समज घालू लागला. त्याने माझ्यासाठी पाणी आणले आणि जेवणही आणले, पण मी अंथरुणात डोके घालून रात्रभर रडत राहिली. मी विचार करू लागली की माझे वडील सर्वांसाठी खूप चांगले आहेत, पण त्यांनी माझ्या बाबतीत असे का केले? मी त्यांना दोष देऊ लागली. सकाळ झाल्यावर अमित माझ्याजवळ येऊन बसला आणि मला म्हणू लागला की जान्हवी, मला माहिती आहे की तुझे रडण्याचे कारण दुसरे आहे. तुझे लग्न तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या व्यक्तीशी झाले आहे आणि याच गोष्टीचे दुःख तुला आहे. मला हे चांगलीच माहिती आहे की मी दिसण्यातही सुंदर नाही आणि तुझ्यापेक्षा बराच मोठा आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी मनाने खूप चांगला आहे आणि मी तुला खूप सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेल. मी तुला राणीसारखे ठेवेल. मी तुला तुझ्या आयुष्यातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करेल आणि एके दिवशी नक्कीच तुला या गोष्टींचा गर्व वाटेल. अमितने मला जे काही आश्वासन दिले होते ते त्याने पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि त्याचे माझ्यावर खूप प्रेमही होते. तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत असे. एवढ्या दिवसात तो मला कधीही कंटाळला नव्हता. त्याने मला जेही वचन दिले होते ते पूर्ण केले होते आणि मला राणीसारखे ठेवले होते, पण मी त्याच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हती. जर तो माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करायचा तर मी त्याला त्याचे उलटेच उत्तर देत असे. मला असे वाटायचे की तो पुन्हा माझ्याशी बोलणार नाही, पण त्याला माझ्या कुठल्याही गोष्टीचा राग येत नव्हता किंवा वाईटही वाटत नव्हते, कारण लग्नाआधी मी खूप स्वप्न रंगवले होते, पण माझ्या आयुष्यात सर्व माझ्या मनाविरुद्ध झाले होते. मला माझ्या माहेरी मनमोकळेपणाने राहायची सवय होती, त्यामुळे मी घरात जास्त दिवस राहू शकले नाही. मला बाहेर पडायचे होते, त्यामुळे मी कधीकधी माझ्या शेजारणीकडे बसायला जात असे. माझ्या शेजारणीचे घर माझ्या घरापेक्षा छोटे होते आणि त्यांची परिस्थितीही साधारण होती, परंतु माझ्या शेजारी जी मुलगी राहत होती तिचा स्वभावही माझ्या स्वभावाशी मिळता जुळता होता. त्यामुळे आमचे जमत असे आणि आम्ही दोघं मिळून मार्केटलाही जात असे. त्यामुळे मला छान वाटत असे. तिच्याशी बोलून माझं मन हलकं होत असे. मला तिच्यासोबत खूप बरं वाटत असे. आम्ही दोघेही एकमेकांच्या घरी जात असत. ती क्वचितच माझ्या घरी येत असे. मीच तिच्या घरी जात असे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे रियाच्या घरी बसली होती आणि तेथे एक मुलगा आला. तो खूप सुंदर दिसत होता. एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. मी रियाला पटकन विचारले की हा मुलगा कोण आहे? ती मला म्हणाली की तो माझा भाऊ विवेक आहे आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि मीही थोड्या वेळाने माझ्या घरी परत आली. आज माझा मूड जास्तच खराब होता आणि आज अमितला पाहूनच मला खूप राग येत होता. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून घरी आला तेव्हा मी त्याच्यावर चिडचिड करू लागली. तो नेहमीप्रमाणे मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण मी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि अचानक माझी तब्येत बिघडली. मी किचनमध्ये काम करायला निघून गेली आणि तिथेच चक्कर येऊन खाली पडली. अमित धावतच माझ्या जवळ आला आणि मला उचलून डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी मला तपासले आणि म्हणाले की तू आई होणार आहेस. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काहीही सुचत नव्हते. ही गोष्ट ऐकून मला खूप राग येत होता आणि मी मनात ठाम निश्चय केला होता की मी ह्या व्यक्तीच्या मुलाला जन्म देणार नाही. मी असा विचार करू लागली की मी त्याला घटस्फोट देईल. घरी येऊनही माझ्या डोक्यात विचार येऊ लागले आणि माझा मूड खूप खराब होता. आणि दुसरीकडे अमित माझ्या विनवण्या करू लागला की तू असा राग करू नकोस. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल आणि आपल्या बाळालाही त्रास होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अमित कामावर गेल्यावर मी लगेच तिच्या घरी गेली आणि तिला पाहताच तिच्या गळ्यात पडून रडू लागली. ती मला रडण्याचे कारण विचारू लागली तेव्हा मी तिला खरे कारण सांगितले नाही. मी तिच्याशी खोटं बोलली. मी तिला सांगितले की अमित माझ्याशी खूप भांडतो
आणि काल रात्रीही त्याने मला खूप मारहाण केली. हे ऐकून तिलाही माझी काळजी वाटू लागली. रिया मला धीर देऊ लागली. आणि तेवढ्यातच तिथे रियाचा भाऊ विवेकही मला विचारू लागला की तुला तुझा नवरा का त्रास देतो. त्याचे पूर्ण लक्ष माझ्याकडे होते. त्यामुळे मी त्याला सांगायला सुरुवात केली. त्याला आता सवय झाली आहे. आता तो मला छोट्या छोट्या गोष्टींवर मारहाण करतो. हे ऐकून तो माझ्याजवळ येऊन बसला आणि मला म्हणाला की जर तुझा पती तुला मारहाण करतो तर तू त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट का करत नाही. त्यावर मी त्याला म्हणाली की मी असे करू शकत नाही, कारण माझे आईवडील मलाच दोषी ठरवतील. तेव्हा तो मला म्हणू लागला की आता यापुढे जर त्याने तुला मारहाण केली तर तू माझा नंबर घे आणि मला फोन कर, मी तुझी मदत करेल. आणि त्याने मला त्याचा नंबर दिला. मी त्याचा नंबर घेऊन माझ्या घरी गेली. मला खूप आनंद झाला आणि मी संध्याकाळी लगेच त्याला फोन केला आणि त्याला म्हणाले की मी तुला थँक्यू म्हणायला फोन केला आहे. आणि मी त्याला म्हणाले की तुम्ही खूप चांगले आहात. हे ऐकून तो हसू लागला. तो मला म्हणाला की तू सुद्धा खूप चांगली आहे, म्हणूनच मला तुझी मदत करायची आहे. आणि आम्ही एकमेकांशी बराच वेळ बोलत होतो. त्यातच अमितचा ऑफिसमधून येण्याचा वेळ झाला होता. मी फोन ठेवून दिला. आता मी रोज काही ना काही बहाण्याने त्याला फोन करू लागली आणि तोही माझ्याशी खूप आवडीने बोलत होता. मला प्रतिसाद देऊ लागला आणि मला म्हणायचा की मीही तुझ्या फोनची वाट बघत असतो. आता आमच्या दोघांची घट्ट मैत्री जमली होती. एके दिवशी त्याने मला गार्डनमध्ये बोलावले. तेथून आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि सोबत जेवण केले. जेवताना विवेक मला म्हणू लागला की तुझ्यासारखी सुंदर मुलगी आमच्या नशिबात नाही. चांगल्या मुली फक्त वयस्कर आणि श्रीमंत लोकांच्या नशिबातच असतात. तू माझ्यासारख्या मुलाशी लग्न करायला हवे होते. विवेकचे बोलणे ऐकून मी रडू लागली. मी म्हणाली, माझी पण हीच इच्छा होती की माझे लग्न तुझ्यासारख्या मुलाशी झाले पाहिजे होते. पण माझ्या वडिलांनी मला न विचारताच माझे लग्न अमितशी केले. विवेक म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगितली तर तुला राग येणार नाही ना. मी पटकन म्हणाली, नाही नाही, मला कशाला राग येईल. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते उघडपणे बोलू शकता. तो म्हणाला की जर तू अमितपासून घटस्फोट घेण्यात यशस्वी झालीस तर मी तुझ्याशी लग्न करेन. विवेकचे बोलणे ऐकून माझे पाय जमिनीला लागत नव्हते. मी खूप आनंदात घरी गेली. मी दिवसभर अमितपासून घटस्फोट कसा घ्यायचा याचा विचार करू लागली. पण मी तर प्रेग्नेंट होती. मला त्या मुलाचा विचार येऊ लागला आणि मी स्तब्ध झाली. माझी कोणत्याही परिस्थितीत अमितच्या मुलाला जन्म देण्याची इच्छा नव्हती, कारण ते मूल माझ्या पायाची बेडी बनले असते. अमितला जेव्हापासून मुलाची बातमी कळली तेव्हापासून तो माझी खूप काळजी घेऊ लागला. एके दिवशी विवेकने मला पुन्हा हॉटेलमध्ये बोलावले. त्या दिवशी मी त्याला रडतच सांगितले की मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. माझे म्हणणे ऐकून विवेकने अर्धवट जेवण सोडले आणि तो तेथून निघून गेला. मी त्याला फोनवर फोन करत राहिली, पण त्याने माझ्या फोनची उत्तरेही दिली नाही. मग त्याने मोठ्या कष्टाने माझा फोन उचलला. तो म्हणाला, आता मला फोन का करत आहेस? तू माझ्याशी खेळ खेळत आहे. मी म्हणाली, मला अमितच्या मुलाला जन्म द्यायचा नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. विवेकला मी सांगितलेलं सगळं समजलं होतं. तो म्हणाला, हो ठीक आहे, तुला अमितपासून तुझा मार्ग वेगळा करायचा आहे, पण रिकाम्या हाताने घटस्फोट का घ्यायचा? त्याने सांगितले की अमितसोबतचे संबंध नीट कर, त्याच्याशी भांडण करू नको आणि कुठल्या तरी बहाण्याने त्याची सर्व संपत्ती तुझ्या नावावर कर. मग तुला ना पैशाची कमतरता असेल ना प्रेमाची. हे ऐकून मी खूप आनंदित झाली आणि तिथून घरी निघून गेली. मला विवेकचा प्लॅन खूप आवडला होता. आता त्याच्या बोलण्यानुसार मी अमितसोबत चांगले वागत होती. आता मी त्याच्याशी भांडणे सोडून दिले होते. तो जे म्हणेल ते मी करेन असे मी ठरवले होते. अमित पण खूप खुश होता. तो विचार करत होता की कदाचित मी मुलामुळे बदलले आहे. मी अमितला विचारू लागले की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तो मला म्हणाला की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
मी तुझ्यासाठी काहीही करीन. मी म्हणाली की मला या प्रेमाचा पुरावा हवा आहे. तो म्हणाला, कसला पुरावा हवा तुला? मी बोलली की तुम्ही तुमची सर्व मालमत्ता माझ्या नावावर करा. अमितने माझी विनंती मान्य केली आणि त्याची सर्व मालमत्ता माझ्या नावावर हस्तांतरित केली. पण मला अजूनही मुलाची काळजी वाटत आहे. माझ्या प्रसूतीला फार थोडे दिवस राहिले होते. मग मी एक नाटक केले. मी मुद्दाम पायऱ्यांवरून खाली पडले. माझी प्रकृती बरीच बिघडली होती. मला अनेक ठिकाणी जखमाही झाल्या होत्या. मी बेशुद्ध झाली. जेव्हा मला शुद्धी आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून होती. नर्सने अतिशय दुःखाने सांगितले की आम्ही मुलाला वाचवू शकलो नाही. ही बातमी ऐकून माझ्या हृदयात क्षणभर असे काही घडले की जणू कोणीतरी माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा केला आहे. मी आजूबाजूला पाहिले आणि मला अमित दिसला. त्याने आमच्या मेलेल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले होते आणि तो संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटप करत होता. हे संपूर्ण दृश्य पाहून मी खूप घाबरली. मनीषने त्या मृत मुलालाही घरी आणले होते आणि तो त्या मुलाला सोबत ठेवायचा. त्याने त्याचे कपडे बदलले आणि त्याचे डायपर देखील बदलले. पण त्या मुलाचा चेहरा पाहण्याची माझी हिंमत नव्हती. माझ्या मुलाचा मृत्यू होऊन 3 दिवस झाले होते. म्हणजे 3 दिवस अमित मृत मुलाला घेऊन फिरत होता. मला आश्चर्य वाटायचे की मुलाच्या मृतदेहातून अजून वास का येत नाही. हे सगळं बघून मी स्वतःच वेडी झाली होती. मी विवेकला फोन करून सांगितले की मला तुझ्यासोबत नवीन घर सेटल करायचे आहे. तो म्हणाला, ठीक आहे, तू तुझे सर्व दागिने आणि पैसे घेऊन बस स्थानकावर पोहोच. मी माझे सर्व सामान बांधले होते. माझ्याकडे बहुतेक हिऱ्यांचे दागिने होते. मी त्या सर्व गोष्टी बॅगेत टाकल्या आणि दुपारी बसस्टॉपवर जायला निघाली. विवेक तिथेच माझी वाट पाहत उभा होता. त्याने मला पाहिले आणि त्याला खूप आनंद झाला. तो माझ्याजवळ आला आणि त्याने लगेच माझ्या हातातून बॅग घेतली. त्याने मला बसस्टॉपवर बसण्यास सांगितले आणि स्वतः तिकीट घेण्यासाठी निघून गेला. मी तेथे बसून त्याची वाट पाहू लागली. पण आता बराच वेळ झाला होता. तो परत आला नव्हता. बसस्टॉपवरून सर्व बसही निघून गेल्या होत्या. आता दुपारची संध्याकाळ झाली होती. तरीही तो परत आला नाही. आता मला काळजी वाटू लागली आणि मी सुन्न झाली. मी त्याला फोन केला तर त्याचा फोनही बंद येत होता. आता मी घरी जाण्याचा विचार केला आणि रिक्षा करून मी घरी जायला निघाली. विवेकच्या दारातच मी रिक्षा उभी केली आणि पाहिले तर त्याच्या घराला मोठेच कुलूप लावले होते. हे पाहून मला खूप राग येत होता आणि त्याची वाट पाहून मी थकली होती. त्याच्या घराजवळच एक म्हातारा माणूस उभा होता. मी त्याला विचारपूस केली तर तो म्हणाला की मी या घराचा नवीन मालक आहे. काही दिवसांपूर्वी घर मालक विवेकने मला हे घर विकले आहे आणि तो शहरात निघून गेला. आता माझं डोकं गरगरायला लागलं होतं. त्याच अवस्थेत मी माझ्या घरी गेली. त्यावेळी अमित घरातच होता. मी त्याला पाहून म्हणाले की तू माझ्या मुलाशी खेळणे बंद कर आणि त्याचा अंत्यविधी कर. अमितने माझ्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि मला म्हणू लागला की मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझ्या मुलाला तू मेलेले समजू नको. तो जिवंत आहे. आणि एवढे बोलून त्याने माझा हात धरला आणि मला म्हणाला की चल, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. तो जबरदस्ती मला त्या रूममध्ये घेऊन गेला. माझा शिव तेथेच पडला होता. त्याने त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल काढला. जसेही मी त्याला पाहिले मी जोरात किंचाळू लागली, कारण त्या ठिकाणी शिवच्या जागेवर एक बाहुला होता आणि त्याला कापड गुंडाळला होता. हे पाहून मी जोरजोरात रडू लागली. तेव्हा अमित मला म्हणाला की तुला माझ्या बाळाला मारताना जराही वाईट वाटले नाही का? तू कशी आई आहे? मला सांग, तू का स्वतःच्या बाळाला मारलं? मला हे चांगलेच माहिती आहे की तू कोणासाठी हे केले आहे आणि तो तुला बस स्टेशनवर एकटे सोडून पळून गेला. हे ऐकून मी खूप घाबरली होती, कारण मी जे काही करत होती ते सर्व काही अमितलाही माहीत होते. मी अमितच्या पायात पडून रडू लागली आणि त्याची माफी मागू लागली आणि त्याला म्हणाली की विवेक आपले सर्व दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला आहे. तेव्हा अमित मला म्हणाला की मला तुमच्या दोघांबद्दल सर्व काही माहिती आहे. मी कामावर गेल्यानंतर तू लपून छपून त्याला भेटत असे आणि त्याच्यासाठीच तू माझ्या बाळाला मारले आहे आणि माझी सर्व इस्टेट घेतली आहे.
पण मी तिजोरीतून सर्व खरे दागिने काढून घेतले होते आणि त्या जागेवर नकली दागिने ठेवले होते. तू जे केले आहे त्याची पूर्वकल्पना मला होती आणि मला हेही चांगलेच ठाऊक होते की विवेकने तुला सोडल्यावरच तू माझ्याजवळ येणार आहे. मी शरमेने मान खाली घातली आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले की तुम्ही मला माफ केले का? त्यावर तो हसू लागला आणि म्हणाला की तू माझ्याजवळच राहणार आहे आणि रोज मला पाहणार आहे. ही गोष्ट शिक्षेपेक्षा कमी आहे का? तू माझ्या बाळाचा जीव घेतला आहेस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. आणि एवढे बोलून तो तिथून निघून गेला आणि मी ढसाढसा रडू लागली. माझ्यासारख्या स्वार्थी आणि चांगल्याची पारख नसलेल्या मुलीसोबत असेच व्हायला हवे होते. मी अमितसोबत खूप चुकीचे वागली होती, त्यामुळेच देवाने मला ही शिक्षा दिली होती. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.